नमस्कार मित्रांनो, आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी असा प्रश्न विचारतो, मी चांगलं करतो तरी माझ्यासोबत वाईट का घडतं? किंवा वाईट करणारे लोक सुखात का दिसतात? याच प्रश्नाचं एकच उत्तर आहे, कर्म. कर्म म्हणजे आपण आज जे करतो ते उद्या आपल्याकडे परत येतं. कदाचित लगेच नाही, कदाचित आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही, पण नक्की येतं. कर्म हे आरशासारखं असतं. आपण जे दाखवतो तेच ते आपल्याला परत दाखवतं. आपण जर प्रेम दिलं तर प्रेम परत येतं. आपण जर द्वेष पेरला तर आयुष्यात अशांतता उगवते. कधी कधी असं वाटतं, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यासोबतच हे सगळं का होतंय? पण लक्षात ठेवा, कर्माचं फळ नेहमी लगेच मिळेलच असं नाही. काही कर्मांचं फळ उशिरा मिळतं, पण ते फळ खूप खोल परिणाम करून जातं. जसं शेतकरी बी पेरतो, पण पीक यायला वेळ लागतो, तसंच आपल्या कर्मांचंही असतं. कुणी तुमच्याशी वाईट वागलं तर लगेच बदला घेऊ नका, कारण कर्माचा हिशोब आपण करत नाही, तो निसर्ग करत असतो. तुमचं काम फक्त एकच आहे, चांगलं कर्म करत राहणं. प्रामाणिकपणा, सत्य, माणुसकी आणि प्रेम हेच सगळ्यात मोठे कर्म आहेत. जेव्हा आपण मन स्वच्छ ठेवतो तेव्हा आयुष्य आपोआप योग्य दिशेने वाहू लागतं. लक्षात ठेवा, कर्म कधीच विसरत नाही, कर्म कधीच माफ करत नाही आणि कर्म कधीच चुकत नाही. आज तुम्ही जे करता तेच उद्या तुमचं भविष्य ठरवतं. म्हणूनच मित्रांनो, वाईट परिस्थितीतही चांगलं कर्म करा, कारण शेवटी जिंकतो तोच ज्याचं कर्म स्वच्छ असतं.